संघ कुरतडे याला फलंदाजीसाठी आणि सलामीर जोडी मैदानामध्ये आले. स्ट्राईकला आहे तो विनायक आणि नॉन स्ट्राईकला आहे तो बावा. दोन्ही आक्रमक आणि धडाकेबाज फलंदाज आहेत. बघूया कशा प्रकारचं योगदान आपल्या संघाला देतील. स्ट्राईकला आहे विनायक आणि नॉन स्ट्राईकला आहे तो बावा. आणि पहिलीच गोलंदाजी घेऊन आलाय तो ऋतिक. एक चांगला गोलंदाज रिंगणे या संघाचा. भीमज्योत रिंगणे पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. स्ट्राईकला आहे तो विनायक. काहीस 10-12 पावलाचा रनअप. पाहूया स्टार्ट घेतलाय फलंदाजी दिशेने. बॉल सोडलाय आणि पहिलाच बॉल ठोकण्याचा प्रयत्न, परंतु काहीसे मिसफील्ड झाले, परंतु धाव मिळणार नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी ती ऋतिकची, कारण हे हाणामारीचं पहिलं षटक असतं. या पहिल्या षटकामध्ये मोठे मोठे फटके खेळले जातात. कृपया मैदानावरती कोणीच खेळू नये. पुढील बॉल विनायक साठी आणि हा पुल करायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. बॉल चाललाय दुसरा आणि निर्धाव. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अपेक्षित अशी गोलंदाजी करतोय तो ऋतिक. आपल्या भीमज्योत रिंगणे संघाचा एक नावाजलेला गोलंदाज, कटर गोलंदाज आहे. चांगल्या प्रकारची बॉलिंग करण्याची त्याची शैली. पाहूया त्याचा तिसरा बॉल काय असेल. पण विनायकच्या दिशेने धाव घेतली आणि पुन्हा एक बॉल मारायचा प्रयत्न, परंतु इनसाइड एज लागले. तिसरा बॉल निघाला. बॅक टू बॅक तिसरा बॉल डॉट. संघाचं किंवा विनायकने स्वतःचं खातं अजून देखील उघडलं नाही. काहीसं प्रेशर मध्ये खेळतोय, परंतु मित्र 4 ओव्हरचा खेळ आहे. 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करायच्या आहेत. तर पुढील बॉल 3 बॉल डॉट गेलेत. पुढील बॉल काय असेल याचा अंदाज घेऊया. रत्नागिरीचे आयकॉन खेळाडू इथे किरण कांबळे आलेले आहेत, त्यांचं देखील आमच्या मंडळाकडून हार्दिक स्वागत आहे. पाहूया चौथा बॉल ऋतिकचा विनायक साठी. बॉल सोडलाय आणि पतवायचा प्रयत्न, परंतु काहीसा बॅटचा आउटसाइड एज लागला. कदाचित अपील जोरात झाली, परंतु कॅच ड्रॉप झाला. आणि उत्कृष्ट पहिले 4 बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती आत्महत्या केली विनायकने. आणि हा मोठा धक्का विनायकच्या स्वरूपात. पहिले 5 बॉल टोटल. पहिले 5 बॉल आय थिंक 4 की 5. पहिले 4 बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती विकेट. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी बघायला मिळते ती ऋतिक याची. उत्कृष्ट अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. ज्या ओव्हरमध्ये इथे हाणामारीचा फटके मोठमोठे फटके बघायला मिळतात, त्या ओव्हरमध्ये त्याने डॉट बॉल टाकले. पहिले 4 बॉल डॉट आणि 5वा बॉल विकेट. आणि आता आलाय तो विकास कुरतडे संघाचा धडाकेबाज फलंदाज, एक आक्रमक घातक असा फलंदाज संगम. बघूया संगमचा पहिला बॉल असेल आणि ऋतिकचा शेवटचा बॉल असेल. संघाचं खातं उघडून देतो का संगम? कशा प्रकारचा क्रिकेटमधला संगम बॅटमध्ये आपल्या धावांचा संगम जुळून आणतो का, याच्याकडे आमचं लक्ष आहे. धाव घेतली संगमच्या दिशेने. बॉल सोडलाय आणि हा नक्कीच अतिरिक्त वाईड बॉलने आपल्या विकास कुरतडे संघाला एक धाव नक्कीच मिळेल. आणि विकास संघ याने आपलं खातं खोललंय, परंतु रिंगणे संघाने खातं उघडच भाग पाडलाय, कारण की हा वाईड बॉलचा बॉल होता. अतिरिक्त केले. धावसंख्या झाली ती 1.
5 बॉल 1 धाव. पाहूया पुढील बॉल, शेवटचा बॉल आणि हा उत्कृष्ट बॉल ऑफ साइडच्या दिशेने ठोकलाय. बॉल चाललाय टाप टाप टप 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 चौकार आणि या चौकाराने धावसंख्या झाली ती 5. 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 5. अजून ही आक्रमक जो फलंदाज आहे बावा, त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये, कारण बावाकडून बरीचशी अपेक्षा आहे संपूर्ण खेळाडूंची, संपूर्ण त्यांचा विकास कुर्तेडे 11 संघ व तसेच त्यांची ग्रामीण संघटना मुंबई टू ग्रामीण नक्कीच हा सगळे सामना पाहत असतील. आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील अशी एक संघटना आहे जी संपूर्ण आपल्या खेळाडूंना सहकार्याची भावना सतत दाखवत असते, तो म्हणजे विकास कुर्तेडेचा संघ. संघटनेचे नाव आहे विकास संघ कुर्तडे. रत्नागिरी जिल्ह्यातील असा एकमेव कदाचित संघटना असेल की आपल्या संपूर्ण मुलांना क्रिकेटसाठी सहकार्य करते. मग ते एंट्री फी असतील, मुलांचे टी शर्ट्स असतील, आपला संघ चांगल्या गणवेशात पाहायला त्यांना आवडतं. त्यासाठी नक्कीच प्रत्येक विकास संघ कुर्तडची ग्रामीण संघटना, मुंबई संघटना ही त्यांना स्पॉन्सरशिप करत असते. या संपूर्ण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं, आजी माजी कार्यकाऱ्यांचं आम्ही विश्वरत्न चषक मंडळाकडून धन्यवाद देतो की तुम्ही जे मुलांना सहकार्य करताय. प्रत्येक संघटनेच्या, प्रत्येक गावच्या संघटनेने देखील असाच आपल्या मुलांना सहकार्य केलं तर नक्कीच आपल्यातून एक चांगला खेळाडू इथे घडतील आणि आपला रत्नागिरी जिल्ह्याचं म्हणा, महाराष्ट्राचं म्हणा किंवा आज टेनिस क्रिकेट हे मोठ्या इंटरनॅशनल लेवलला पोहोचलेलं आहे, तर नक्कीच आपल्या इथून मोठमोठे खेळाडू घडतील अशीच अपेक्षा आहे. तर वळूया सामन्याकडे. आणि वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून पहिले षटक घेऊन आलाय तो विकास. काही फिरकी गोलंदाजी आहे विकासची, पाहूया कशा प्रकारे, परंतु तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे तो बावा. बघूया पहिलाच बॉल आणि हा उडून दिलाय, बॉल दिलाय भिरकावून स्क्वेअरच्या दिशेने, बॉल चाललाय सीमा रेषा पार, खणखणीत असा षटकार. अपेक्षित फलंदाजी यासाठी बावा हा ISPL साठी सिलेक्ट झाला होता, सेकंड राऊंड पर्यंत गेला होता आणि बावाच्या आल्या आल्या बॅट मधून पहिलाच आलाय उत्तुंग असा भराखिरी षटकार. आमच्या रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीचे खजिनदार आदरणीय सुधीरजी जाधव साहेब, अर्थात सगळ्यांचे लाडके काका, या ठिकाणी यांचा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता, चांगल्या प्रकारचा खेळ केला होता आणि त्यांचा आमच्या सहभागी आपण झालात आणि आमच्या टुर्नामेंटची शोभा वाढेल त्याबद्दल त्यांना सुशांत पवार यांना विनंती करतोय, या भाऊया त्यांना सन्मान चिन्ह देतील. फोटो आपल्या ग्रुपवर टाकण्याचा. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय तो बावाच्या बॅट मधून. पाहूया षटकाराची हॅट्रिक करतो का की विकास हॅट्रिक देण्यास रोखतो का. आणि हा तिसरा बॉल होता, नो बॉल, आणि त्या नो बॉल वरती नक्कीच मिळेल विजयाचा हॅट्रिकचा खणखणीत असा षटकार. पंचविकी यांचा नो बॉलचा इशारा आहे, नक्कीच लाईनचा साइड लाईनचा नो आहे, दंडित करण्यात नो बॉल. आणि पुढील बॉल असेल फ्री हिट. उघड्या डोळे बघा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. एक बॉडी ही संघाची जी कॉन्सेप्ट आहे जी ग्रामीण ठिकाणी होत होती, परंतु गेली काही 3-4 वर्षे या पनवेल ठिकाणी आपल्याला सतत पाहायला मिळते आणि त्याची सुरुवात केली होती सचिन पुनस्कर यांनी आणि आज त्याला मोठ्या प्रकारचं स्वरूप या एकवाडी संघाला आलेले आहे. या एकवाडीच्या आणि बॉल अतिरिक्त फ्री हिटचा बॉल होता परंतु वाईट टाकला आणि फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. पंचविकी यांचा वाईट बॉलचा इशारा आणि बॉल जातोय एक्स्ट्रा बाईच्या स्वरूपात चौकार. चौकाराने धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती 29.
आपण बोलतो वाडीच्या संघाबद्दल. आज या क्रिकेटमुळे बरेचसे वाडीतली मुलं या क्रिकेटमुळे एकत्रित येऊन चांगल्या प्रकारचा खेळ करत आहेत. पाहूया पुढील बॉल. पुन्हा नो बॉल आणि पुन्हा एक बॅक टू बॅक चौथा षटकार ठोकलाय तो बावा याने आपल्या टीमच्या दिशेने. पहिली ओव्हर जी डॉट गेली होती पंच विकेटचा व्हाईट बॉलचा नो बॉलचा इशारा आहे. बॉल असेल नक्कीच कंटिन्यू फ्री हिट. बॅक टू बॅक सेकंड नो बॉल आलेला आहे. धावसंख्या झाली ती 36. जी पहिली ओव्हर डॉट गेली होती मात्र 5 धावा आल्या होत्या. मात्र आता काहीच स्वरूप बावाने बदलून टाकलंय. अनपेक्षित धावसंख्या इथे उभारल्यात. बॅक टू बॅक षटकार विकासला ठोकलेत. यासाठी बावाला षटकार किंग कुरतडे संघाचं बोललं जातं. अपेक्षेनुसार बॅटिंग संपूर्ण विकास कुरतडे संघटना मुंबई ग्रामीण हा संघ पाहत असेल, हा सामना पाहत असेल, याचा आनंद घेत असेल. पुढील बॉल पुन्हा एक षटकाराचा पुन्हा एक कडकडीत आलेला रपारप षटकार. एका बाजूला सिंधुदुर्गाचा आयकॉन खेळाडू दर्शन बांदेकर याच प्रकारे षटकार ठोकतो आणि आज दर्शन बांदेकरचा सेम कॉन्सेप्ट घेऊन आलाय तो बावा. आतापर्यंत जवळपास 5 षटकार. 6वा षटकार ठोकतो का पाहूया. हॅट्रिक करतो का आणि हा 6वा षटकार ठोकलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार खणखणीत असा षटकार आणि या षटकार डबल हॅट्रिक एका ओव्हर मध्ये ठोकली ती बावा याने. बावाचं कौतुक कराल तेवढं कमीच आहे कारण तो वाडीमध्ये गेली 3-4 वर्षे हे सामने झाले होते. परंतु माझ्या मते पहिल्यांदाच कुठच्या तरी संघाने कुठच्या तरी खेळाडूने 6 षटकार एका ओव्हर मध्ये ठोकले. तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा धडाकेबाज रत्नाचा आयकॉन, एक रत्नागिरीचा एक रत्न आहे बावा. बावाने 6 षटकार ठोकलेत. कुठेच बोलायला जागा ठेवली नाहीये गोलंदाजासाठी. दर्जेदार फलंदाजी करते बावा. पाहूया पुढील. आहा काहीसा फसवा चेंडू कमबॅक केलेला आहे. दर्जेदार खेळी. 6 बॉल 6 सिक्स बावाच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हर मध्ये जे विनायकने डॉट बॉल केले होते ते संपूर्ण डॉट बॉल आता बावाच्या बॅट मधून भरून आलेत. कारण विनायकला पण माहिती होतं की भले मी डॉट बॉल घालवले असेल परंतु माझे उर्वरित फलंदाज नक्कीच ही जागा भरून काढतील. आणि हा पुढील बॉल विकासचा आणि हा देखील तटवायचा प्रयत्न केला होता पण स्क्वेअरच्या दिशेने बॉल चाललाय. 1 धाव मिळाली. काहीशी मिसफील्ड गचा क्षेत्ररक्षण आणि 2 धावा चपळाईने घेतल्यात आणि 2 धावेने धावसंख्या पोहोचली ती 51. बघा मित्रांनो स्वरूप काय बघा. 1 ओव्हरला 5 होत्या मात्र 1 ओव्हरला होता स्कोर मात्र आणि मात्र 5 आणि धाव झाल्या संख्या झाल्या ती 51. 51 2 दिवसाच्या कालपासून जो खेळ झाला होता त्यामध्ये 2 ओव्हर मध्ये हायेस्ट स्कोर केला तो विकास संघ कुरतडे संघाने. आक्रमक खेळ केली ती बावा याने आणि कदाचित बावा नक्कीच आज हाफ शतक मारेल. आणि आता काहीच वेळामध्ये आपल्या प्रमुख पाहुणे या ठिकाणी गौरवजी पडवल साहेब तसेच नितीनजी पगार साहेब शेतकरी कामगार पक्षाचे एक चांगले कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत. कामोठे शहर अध्यक्ष आदरणीय गौरवजी पडवल साहेब या ठिकाणी येणार आहेत तसेच नितीनजी पगार साहेब देखील या ठिकाणी काहीच वेळामध्ये येणार आहेत. आदरणीय गौरवजी पडवल साहेब कामोठे शहर अध्यक्ष यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक मनपूर्वक स्वागत करतोय.
तसेच आदरणीय नितीनजी पगार साहेब ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत. वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल दोघांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो. 1-2 ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाल्या ते 51 आणि हा पहिलाच बॉल पडलाय, तो निर्धाव पडलाय. पाहूया. आणि पुन्हा आणि बावाच्या बॅटमधून आलेला हा बॅक टू बॅक हा 7वा षटकार. बॉल गेला सीमा रेषा पार. खणखणीत असा षटकार. बॉल चेंज. आतापर्यंतच्या इनिंग मधला हा 7वा षटकार बावाच्या बॅट मधून. सूरज मोहिते कडून या बावाच्या षटकारासाठी रोख रक्कम 500 या ठिकाणी आलेले आहेत. 33 स्पोर्टचे मालक सूरज मोहिते. आणि हा पुन्हा एक बॉल दिला भिरकावून. बॉल गेला सीमा रेषा पार. खणखणीत असा दुसरा षटकार. आतापर्यंत जवळपास किती आले षटकार? 8 षटकार ठोकलेत. हॅलो. 10 बॉल आणि आतापर्यंत 48 धावा जमा केल्यात. हाफ शतकला मात्र आणि मात्र 2 धावा पाहिजे. सॉरी 49 वरती वैयक्तिक 49 धावांवरती 10 बॉल आणि 49 धावांवरती खेळतोय तो बावा. पाहूया पुढील बॉल हाफ सेंचुरी करतो का की हाफ सेंचुरी रोखतो गोलंदाज. पाहूया. आणि बॉल सोडला. पुन्हा एक गगनचुंबी भरार घेत बॉल चाला सीमा रेषा पार. खणखणीत असा झोपडी पार षटकार. आणि बावाला विनंती बॅट टाको. हाफ सेंचुरी केले बावाने. बावाने या तिसऱ्या षटकामध्येच आपली हाफ सेंचुरी केली आतापर्यंत. पाहूया पुढील बॉल बावासाठी. ओके. उत्कृष्ट गोलंदाजी. 12 बॉल आणि 55 धावा. अप्रतिम दर्जाची फलंदाजी ते बावाकडून बघायला मिळते. जवळपास उत्कृष्ट अप्रतिम दर्जाची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया पुढील बॉल. दुसरा एक धाव पूल केला. बॉल चला 1 बाउन्स. खणखणीत असा चौकार. ओके. ए जरासा आवाज कर. नंतर लगेच कमी कर. हॅलो कर थोडासा. हॅलो. हॅलो. आदरणीय या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी वेळात वेळ काढून हजेर लावली. थोडासा आवाज कर ना. 2 मिनिट. संपूर्ण स्पर्धेसाठी आदरणीय गौरवजी पडवळ साहेब व नितीनजी पगारे साहेब यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी जी प्रामुख्याने हजेरी दर्शवली त्याबद्दल आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान केला जात आहे. कॅमेरामन जरा फोकस इकडेच राहू दे 2 मिनिटांसाठी. आदरणीय गौरवजी पडवळ साहेब
अध्यक्ष शेतकरी कामगार संघटनेचे शहराध्यक्ष आदरणीय गौरवजी पडवळ साहेब. हॅलो 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 गौरवजी पडवळ साहेब शेतकरी कामगार संघटना शहर प्रमुख कामोडी शहर यांनी वेळात वेळ काढून इथे आमच्या संपूर्ण मंडळाकडून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय गौरवजी पडवळ साहेब तसेच त्यांच्या सोबत आहे ते आदरणीय नितीनजी पगारे साहेब. कामोट्यामधील एक सामाजिक नेतृत्वामध्ये चांगले झुंजार कार्यकर्ते आहेत आदरणीय गौरवजी पडवळ साहेब, नितीनजी पगारे साहेब. आणि सरांनी वेळात वेळ काढून या संपूर्ण सामन्याला आपण हजेरी लावला त्याबद्दल आमच्या संपूर्ण मंडळाकडून हार्दिक हार्दिक आपलं स्वागत आहे आणि धन्यवाद देतो की ते आपल्या अमूल्य वेळ आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलात. तर वळूया सामन्याकडे. ओके तो या पुढील बॉलकडे. हॅलो 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 हॅलो. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा घाणाघाती प्रहार पाहायला मिळतोय बावाच्या फलंदाजीतून. मला वाटतं सलगचा एक चौकार येतोय. सुरेख फलंदाजी राहिली आहे. बावा यांच्या बॅटमधून मला वाटतं धावांचा पाऊस पडतोय या कामोटे नगरीत. कुठेतरी व्यूहरचना चुकली असं म्हणायला काय हरकत नाही, कारण का रिंगणे संघाकडून सोने याने सुरेख गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकात मला वाटतं 5च धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र येणाऱ्या गोलंदाजावरती अक्षरशः बरसलाय तो बावा आणि तेच सातत्य कायम ठेवलंय आणि सातत्याने मोठे फटके खेळतोय. मला असं वाटतं पूर्ण मॅचच्या बाहेरच करण्याचा प्रयत्न असेल बावायचा रिंगणे संघाला. सुरेख जेवढे मोठे फटके मारतोय मात्र सिंगल डबल देखील आपण त्याच्या माध्यमातून पाहू शकता. हेच आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट म्हटलं की फक्त चौकार आणि षटकार सध्याच्या युगात चालू आहे. तर कुठेतरी सिंगल डबलला पण महत्त्व दिलं पाहिजे. एक एक धावेने आपला स्कोर वाढतो हे कुठेतरी फलंदाजाच्या लक्षात आलं पाहिजे. आता मात्र सुरेख चेंडू मात्र कोणत्याही स्वरूपाची धाव नाही. शेवटचा चेंडू येतो निर्धाव आणि एक पॉझिटिव्ह वेव्ह घेऊन मला असं वाटतं रिंगणे संघ डगआउटमध्ये जाईल. मात्र अतिशय खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकात तब्बल मला वाटतं 42 धावा कुठल्या होत्या बावायाने आणि मला वाटतं ह्या कामोटे नगरीतील या स्पर्धेत नाही तर मला वाटतं पूर्ण वर्षातील हायेस्ट स्कोर असेल. 80 धावा झाल्या आहेत आणि 81 धावांचं आव्हान ठेवलं आहे रिंगणे संघासमोर. 24 चेंडू आणि 81 मला वाटतं ह्या वर्षातील सगळ्यात हायेस्ट स्कोर असेल या ग्राउंडवरचा. यापुढील होणारा सामना BYB देवदे वर्सेस विजेता स्पोर्ट्स क्लब कोंडे. विजेता कोंडे संघाचा कर्णधार आणि BYB देवदे. तसेच आज इथे आमच्यासाठी प्रमुख उपस्थिती राहिली आहे ते अजय जाधव सर यांनी मंचावर यायचे. अजय जाधव सर तसेच रोहित जाधव नाकरेकर यांचं देखील आगमन झालंय. ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. तसेच संदेश पवार जावडेकर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. अजय सर देखील इथे उपस्थित झालेत. बॉडी एंजल फिटनेस झोन याचे सर्वेसर्वा
अतिशय मोलाचं सहकार्य राहिलंय आम्हाला या स्पर्धेत अजय जाधव यांच्याकडून. कुरतडे संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं या संघासाठी, मात्र ते आव्हान घेऊ त्या संघासाठी, मात्र ते आव्हान घेऊ. पुढील सामन्याचे नाणेफेक मला वाटतं आमचे अजय जाधव सर करतील. BOB देवदे वर्सेस विजेता स्पोर्ट्स रिंगणे या दोन संघांमध्ये नाणेफेक होते आणि आमच्या स्पर्धेला मोलाचं सहकार्य दिले ते आमचे अजय जाधव सर. हॅलो हॅलो. मला असं वाटतं नाणेफेकीचा कौल BOB देवदे संघाकडून लागलाय आणि हा सामना 3 षटकांचा असेल आणि देवदे संघाने मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारले. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यायची. हा सामना 3 षटकांचा असेल. मयूर 3. चला तर मैदानाकडे वळूया. चालू असलेला सामना कुरतडे वर्सेस भीमज्योत रिंगणे आणि अतिशय स्फोटक फलंदाजीच्या माध्यमातून मला वाटतं धावांचा डोंगर अक्षरशः उभा केलाय कुरतडे संघाने. 81 धावांचं आव्हान ठेवलंय. तब्बल 24 चेंडू आणि 81 धावा असा समीकरण असेल. मला वाटतं 20च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील रिंगणे संघाला. आणि सलामीवीर मैदानात उतरलेत ऋतिक आणि प्रज्योत बावा गोलंदाजी मार्टवर. आता मात्र पहिला चेंडू विकेट मिळेल का? आणि हो आले इथे विकेट. एक महत्वपूर्ण बळी मिळवतोय पहिल्या चेंडूवरती. सोनूला तंबूच्या आश्रयाला पाठवतोय आणि ज्या भावाने सुरेख फलंदाजी केली होती मात्र सुरेख गोलंदाजी देखील करतोय बावा. एक अष्टपैलू चमक आपल्याला पाहायला मिळते बावाच्या रूपाने. तब्बल 62 धावा कुठून काढल्या होत्या 17 चेंडूत आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला विकेट मिळवून देतोय बावा. अतिशय सुरेख कामगिरी राहिली बावाची आणि त्याच जोरावरती मला वाटतं 81 धावांचा डोंगर उभा केलाय रिंगणे संघासमोर. दरम्यान नौका फलंदाज मैदानात अमोल एक सर्वच खेळामध्ये पारंगत असलेला असा खेळाडू. खो खो मध्ये एक नावलौकिक या खेळाडूचं तोच अमोल पंडाऊनला आलाय भीमज्योत रिंगणे संघाकडून. आता मात्र बावा आता मात्र पॉइंट कापण्याचा प्रयत्न होता आणि झेलबाद पंच बाद देत आहेत अमोल याला आणि सलगचा दुसरा धक्का लागतोय भीमज्योत रिंगणे संघाला.
अमोल तंबूच्या आश्रयाला परततोय आणि सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. बावा याच्या रूपाने सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवलेत बावा याने. आता मात्र नौका फलंदाज राहुल मला वाटतं कुठेतरी या संघाला कमी भासते. एक हॅट्रिक चान्स असेल बावाकडे. आता मात्र स्वैर घोषित करतायत पंच. दंडित करतायत बावा याला आणि एक अतिरिक्त धावेने संघाचा धावा वाढतायत 1. अजूनही हॅट्रिक साधण्याची संधी असेल बावाकडे. आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र बॅटची इनर एज घेऊन जातोय मिडॉनच्या दिशेने. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक येत आहेत आणि सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कुर्तडे संघाकडून. आता मात्र एक नावाजलेला फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणायला हरकत नाही, प्रज्वल स्ट्राईक एंडला सलामीवीर म्हणून भीमज्योत संघाकडून आला होता प्रज्वल. कुठेतरी सिनियर खेळाडू या संघामध्ये नाही आहेत, त्याचा कुठेतरी फटका बसतोय भीमज्योत रिंगणे संघाला. आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार येतो, एक खणखणीत षटकार प्रज्वलाच्या बॅट मधून. मात्र कुठेतरी पडझड होत असताना प्रज्वलला मोठी खेळी करावी लागेल आणि या षटकाराने स्वतःचं खातं खोलते प्रज्वल. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रज्वलाच्या फलंदाजीतून. भीमज्योत रिंगणे संघाची एक जमेची बाजू जर आपण विचार केला तर यामध्ये सिनियर खेळाडूंचा अभाव कुठेतरी जाणून येतोय. अनिल सर तसेच सुनील सर हे काही कामानिमित्त आजच्या सामन्यासाठी येऊ शकले नाही. मात्र त्याचा फटका, खूप मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय भीमज्योत रिंगणे संघाला लागलाय, कारण काही एक अनुभव असतो सोबत. पुन्हा एकदा बावा पंचांच्या डाव्या बाजूने आता मात्र फर्निचर उद्ध्वस्त केलंय प्रज्योत्याचं. तर या आधीच्या चेंडूवरती मोठा फटका खाल्ला आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवरती पुनरावृत्ती करतोय बावा. आणि मला वाटतं आपल्या पहिल्या षटकात 3 बहुमूल्य मोहरे टिपलेत भीमज्योत रिंगणे संघाचे बावा याने. अतिशय चमकदार कामगिरी, अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळते बावा याच्या रूपाने. वैयक्तिक 62 धावा कुठला होता तोच बावा आता मात्र गोलंदाजीत देखील हात आजमवतोय. आणि मला वाटतं 3 फलंदाजांना तंबूच्या आश्रयांना पाठवलंय बावा याने. नौका फलंदाज रोशन आता मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न मात्र पुरेपूर बॅटवर घेता आला नाही आणि चेंडू स्टिकरला लावून शॉर्ट मिडॉनच्या हातात जातोय चेंडू. आणि मला वाटतं या षटकातील 4था विकेट घेतोय बावा. अतिशय सुरेख कामगिरी आणि पूर्णपणे भीमज्योत रिंगणे संघाला बॅकफूटवरती ढकललंय बावाच्या गोलंदाजीने. ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्याच प्रकारे उत्तम गोलंदाजी देखील केली बावा याने. आणि नौका गोलंदाज प्रसाद बीएमसीत कार्यरत असलेले
प्रसाद. नवीन आला तो राहुल आणि हा रोशन ना. सुशांत आहे का? सुशांत पप्पन नाही तो पप्पनचा भाव आहे. राहुल आता मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतायत मात्र LBW या स्पर्धेत नाहीये. नाहीतर हा नक्कीच LBWचा विकेट मिळाला असता प्रसाद यांना. सुरेख गोलंदाजी. आपला अनुभव आपल्या संघासाठी पूर्णपणे झोकून देत आहेत प्रसाद. एक छोटंसं रनअप मात्र सुरेख पेस आपल्याला पाहायला मिळते प्रसादांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू येतोय निर्धाव. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. तर धावांचा डोंगर उभा करून ठेवलाय कुर्तडे संघाने आणि कुठेतरी अपयशी होत आहेत भीमज्योत रिंगणे संघाचे फलंदाज. मला वाटतं तब्बल 20च्या सरासरीने धावा येण्याची गरज होती मात्र तितक्याशा धावा पॉवर प्लेमध्ये आल्या नाहीत आणि विकेट मात्र 4 गमावलेत. आणि आता मात्र सलगचा तिसरा चेंडू निर्धाव येतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रसाद यांच्या माध्यमातून. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका जमिनी लगत येतोय घरंगळत चौकार. खूप वेळ झालाय मात्र आलाय चौकार बॅटमधून राहुलच्या. या चौकाराने भीमज्योत रिंगणे संघाची धावसंख्या झाली आहे 4 बाद 12. अतिशय दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते भीमज्योत रिंगणे संघाची. आज अनिल सर सुनील सर या सामन्यासाठी येऊ शकले नाहीत. त्याचा कुठेतरी प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या टीमवरती. आणि आता मात्र सलगचा दुसरा चेंडू कव्हर्स फाडला. अक्षरशः कव्हर्सला आग लावत चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय चौकार. सलगचा दुसरा चौकार येतोय. मात्र कुठेतरी उशीर झालाय पण राहुल मात्र एका बाजूने आपली कामगिरी चोख बजावतोय. सलगच्या 3 चेंडू निर्धाव आल्यानंतर सलग 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार येत आहेत 2 चौकार येत आहेत. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राहुल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आता मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असलेला चेंडू पंच दंडित घोषित करतायत. एक अवांतर धाव येते रिंगणे संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते 17. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आकाशात उभा राहिलाय आणि राहुल याच्या खेळीचा अंत होतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रसाद यांच्या माध्यमातून. 2 मोठे फटके आले जरूर मात्र राहुलला तंबूच्या आश्रयाला पाठवले. शेवटच्या चेंडूवरती स्वतःच्या गोलंदाजीवरती सुरेख झेल पकडला. एक अनुभवी खेळाडू आहेत प्रसाद. कुर्तडे संघाचा विचार केला तर मात्र सिनियर खेळाडूंचा भरणा आहे या संघात आणि त्याच जोरावरती एक नवोदित खेळाडूंना घेऊन संघाची बांधणी केलेली आहे आणि अशाच प्रकारची बांधणी भीमज्योत रिंगणे संघाची देखील आहे. नव्या दमाचे खेळाडू भीमज्योत रिंगणे संघाकडे आहेतच मात्र त्यांचे जे सिनियर्स आहेत अनिल सर सुनील सर ते आज या मॅचला उपस्थित राहू शकले नाहीत. तर कुठेतरी त्याचा मोठा फटका रिंगणे संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. तर एक धाव तर घेतली आहे आणि दुसरी धाव देखील घेतील का? यस आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली. फलंदाज अमर याने. विद्याधर पुन्हा एकदा गोलंदाजी माठवर. श्रेय गोलंदाजी विद्याधर यांची. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. विश्वरत्न चषक पर्व दुसरे आणि या
दुसऱ्या पर्वातील दुसरा दिवस काल झालेल्या रत्नागिरी ओपन लॉट्समधून भावेश 11 संघ हा अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. त्यांचे संघ मालक स्वतः सतीश जाधव हे पूर्ण दिवसभर उपस्थित राहिले नाही आहेत मैदानात, मात्र त्यांच्या अनुपस्थितीत सुरेख खेळ केला त्यांच्या संघाने आणि थेट अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं. भावेश 11 संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच आज आपण पाहतोय वाडी मर्यादित लॉट, आपण ओपनच्या संघामध्ये खेळलो असतोच, मात्र आपल्या गावासाठी खेळण्याची एक वेगळीच मजा असते आणि वेगळा जुनून असतो अंगात. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पाहूया झेलबाद होतील का. आणि इथे अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी पायामध्ये क्रॅम्प आलाय प्रसाद यांच्या गोलंदाजी करताना, मात्र सुरेख प्रयत्न होता. प्रयत्नात अपयशी आले असले तरी चालतील, मात्र मैदान सोडलं नाहीये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर भीमज्योत रिंगणे संघाची धावसंख्या झाली आहे 21, 5 बाद 21. सॉरी 22, 5 बाद 22. नौका गोलंदाजी माठवर संगम. आता मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू पंच नो घोषित करतायत. नो +1 आणि येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. आता मात्र कुठेतरी संधी आहे भीमज्योत रिंगणे संघाच्या फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची, मात्र सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू खराब होता, मात्र पुनरागमन केले नंतरच्या चेंडूवरती. चेंडू टाकतो निर्धाव. आता मात्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मात्र खूप मोठा फरक पडणार नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. यानंतर होणारा सामना BYB देवदे वर्सेस विजेता स्पोर्ट्स क्लब कोंडिये. दोन्ही संघाने यानंतरच्या सामन्यासाठी तयार राहायचे. लगेचच सामना चालू होणार आहे. या स्पर्धेला आधीच वेळ झालाय आणि हा सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची. आणि आता मात्र पुन्हा एकदा नो चेंडू आणि येणारा चेंडूवरती फ्री हिट असेल आणि ओव्हर चेंज. दोन बिमर झालेले आहेत कंप्लीट. षटक चेंज करावा लागणार आहे गोलंदाजाला. नागेशजी सांगेलकर सर जर कुठे उपस्थित असतील त्याने कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. नागेशजी सांगेलकर सर. आपली अगरबत्ती झाली असेल तर लवकर या. नौका गोलंदाज कुर्ताडे संघाकडून मयंक. सुरेख चेंडू स्लोअरवनचा उपयोग इथे पाहायला मिळाला. मात्र धावांचा डोंगर उभा करून ठेवलाय कुर्ताडे संघाने. तब्बल 80 धावा कुठल्या आहेत आणि त्यात महत्वाचं योगदान राहिलं ते बावा यांचं. तब्बल 62 धावा एकट्या बावाने कुठल्या होत्या. 9 षटकारांच्या निशी. फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग अशा सर्व क्षेत्रात आपली चुणूक दाखवते बावा. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि यष्टीचीत फलंदाज होतोय अमर. सामना खूप लांब असला तरी बावा मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय. कोणत्याही प्रकारचे पुनरागमन करू देत नाहीयेत कुर्ताडे संघाचे सर्वच खेळाडू भीमज्योत रिंगणे संघाला. आणि अक्षरशः पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललंय भीमज्योत रिंगणे संघाला. मला वाटतं मॅचच्या बाहेरच ढकललंय रिंगणे संघाला.
एवढा मोठा स्कोर उभा केला होता कुर्तडे संघाने. तर सुरेख गोलंदाजी केली होती सोनू याने. तदनंतरच्या गोलंदाजावरती अक्षरशः बरसले